सो वेलकम स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं केमिकल बॉन्डिंग हा नवीन पॉइंट आपण स्टार्ट केलेला आहे. जो फाउंडेशन कोर्सचा पार्ट आहे, फक्त आपण त्याला सेपरेटली बघणार आहोत आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, त्यामुळे आपण त्याला सेपरेटली बघणार आहोत. ओके, सो लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये आपण टाइप्स बघितले होते केमिकल बॉन्डिंगचे. मेन दोन टाइप्स होते, प्रायमरी बॉन्ड आणि सेकंडरी बॉन्ड. ओके, प्रायमरी म्हणजे मेन बॉन्ड, सेकंडरी म्हणजे एडिशनल बॉन्ड. आणि प्रायमरी बॉन्ड मध्ये आयोनिक बॉन्ड होतं, कोव्हॅलंट बॉन्ड होतं, कोऑर्डिनेट बॉन्ड होतं, मेटॅलिक बॉन्ड होतं. त्यामधला फर्स्ट म्हणजे आयोनिक बॉन्ड, तो आता आपण बघणार आहोत. ओके, सो आयोनिक बॉन्ड. ओके, तर आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, नावातच आहे. ओके, आयोनिक बॉन्ड म्हणजे कोणामध्ये असणार आहे तो बॉन्ड, फॉर्म बिटवीन आयन्स. ओके ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बॉन्ड म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर्म बिटवीन बिटवीन आता आयन्स पण दोन टाईपचे असतात, बरोबर. एक असतो पॉझिटिव्ह आयन, दुसरा असतो निगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयनला आपण म्हणतो कॅटायन आणि निगेटिव्ह आयनला आपण काय म्हणतो, एनायन. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर्म बिटवीन कॅटायन अँड एनायन. ओके, त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. ओके, कॅटायन म्हणजे काय, त्याच्यावरती काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. एनायन म्हणजे काय, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, चालेल. सो आयोनिक बॉन्ड जो असतो तो कोणामध्ये फॉर्म होतो, मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये. एक काय असणार आहे, मेटल असणार आहे, दुसरा काय असणार आहे त्याच्यात, नॉन मेटल असणार. ओके, आता आपण बघा, आपण जो फाउंडेशन कोर्स बघत होतो, पिरियडिक ट्रेंड्स इन पिरियडिक टेबल बघत होतो, त्यावेळी मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपण बघितलं होतं, बरोबर. सो व्हॉट इज मेटॅलिक कॅरेक्टर, ability to lose electron. So metals कॅरेक्टर काय असतो, इट कॅन इझिली लूज इलेक्ट्रॉन. ओके, मेटल्स काय करू शकते, इझिली आपल्याकडचे इलेक्ट्रॉन लूज करू शकते. लास्ट इलेक्ट्रॉन जे असतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ते इझिली लूज करतात. आणि नॉन मेटल्सची टेंडन्सी काय असते, टू एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. ओके, किंवा टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन. ओके, सो दे एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, और आपण त्याला म्हणू शकतो गेन द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय करतात, ते गेन करतात. ओके, सो मेटल्स काय करणार आहे, इलेक्ट्रॉन लूज करणार आहे. नॉन मेटल्स काय करणार आहे, इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. ओके, आता मेटल जे लूज केले इलेक्ट्रॉन, ते त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, कॅटायन मध्ये होणार आहे. आणि एनआयन ने इलेक्ट्रॉन गेन केलं की त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, एनआयन मध्ये होणार आहे. ओके, चालेल. सो आता आपण बघूया कसं काय होतं ते. त्याचं सगळ्यात फेमस एक्झाम्पल ऑफ आयोनिक कंपाऊंड किंवा आयोनिक सॉलिड आणि जे खूपच कॉमन आहे, दॅट इज नोन एज NaCl. ओके, म्हणजे कॉमन सॉलिड, राईट. NaCl म्हणजे काय, कॉमन सॉलिड. ओके, सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल आणि सगळ्यात इझी एक्झाम्पल असणार आहे ते. ओके, हे स्टडी करण्यासाठी. ओके, चालेल. सो पहिलं आपण घेऊया Na, समजून घेऊया जरा. Na चा ऍटॉमिक नंबर किती असतो, इट इज 11, बरोबर. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, अकॉर्डिंग टू शेलच बघूया. सब शेल्स जरा कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे, शेल्स प्रमाणे बघूया. सो 2,8,1 काय असणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. ओके, चालेल. म्हणजेच बघा, न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये +11 असणार आहे, प्रोटॉन्स असणार आहे. सो चार्ज काय असणार आहे, +11 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट शेलच्या आतमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके, फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर सेकंड शेल, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, आणि थर्ड शेल, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. किती इलेक्ट्रॉन असणार आहे, 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, सो अशा वेळेने आपल्याला काय भेटतं, 281 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भेटतं. आता ह्या कंडिशन मध्ये सोडियम कडे प्रोटॉन्स किती आहेत, 11 आहेत, आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 11 आहेत. ओके, सो प्रोटॉन्स किती असणार आहेत, 11, आणि इलेक्ट्रॉन्स पण किती असणार आहेत, 11. आता मला सांगा, सोडियम हा स्टेबल आहे का, इज इट स्टेबल. आपण कधी म्हणतो कोणता पण कंपाऊंड स्टेबल असेल तर, आता बघा, जर त्यांनी ऑक्टेट रूल कम्प्लीट केलं किंवा डुप्लेट रूल कम्प्लीट केलं तर तो काय असतो, स्टेबल असतो. आता 3 शेल्स आहेत, याचा अर्थ इकडे कोणता रूल अप्लाय होणार आहे, ऑक्टेट रूल अप्लाय होणार आहे, डुप्लेट रूल अप्लाय होणार नाहीये, राईट. ओके, सो आता बघा, स्टेबल आहे का तो, नाही. कारण काय, लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचे,
एक इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. सो तो स्टेबल कधी होणार किंवा ऑक्टेट रूल कम्प्लीट कधी करणार, ज्यावेळी लास्ट शेल मध्ये त्याचे 8 इलेक्ट्रॉन्स असतात. आता लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कसे असू शकतात त्याच्यामध्ये? ओके, त्यासाठी काय करावं लागेल सोडियमला? ओके, सो सोडियमला आयदर लास्ट शेल मध्ये कोणाकडून ते 7 इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन गेन करावे लागतील, किंवा एक आपला लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो लूज करावा लागेल. ओके, एक इलेक्ट्रॉन काय केलं, लूज केलं, किंवा 7 इलेक्ट्रॉन गेन केले, तर काय होणार आहे, तो स्टेबल होणार आहे, बरोबर. बघा, जर त्याने 7 इलेक्ट्रॉन गेन केले तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे, 2,8,8 असणार आहे. आणि जर त्याने एक इलेक्ट्रॉन लूज केलं तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 2,8 असणार आहे. सो दोन्ही कंडिशन मध्ये ऑक्टेट रूल फॉलो होणार आहे. लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, बरोबर. ओके, तर काय करणं सोपं असणार आहे सोडियमला? सोडियमला काय करणं सोपं असणार आहे? आपल्याकडचं लास्ट 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं असणार आहे, की कोणाकडून तरी 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं असणार आहे? ओके, सो बघा, कोणाकडून पण 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं नसणार आहे, ते हार्ड असणार आहे. ओके ओके, सो कम्पॅरेटिव्हली एक इलेक्ट्रॉन आपल्याकडचं लूज करणं काय असणार आहे, कम्पॅरेटिव्हली खूप सोपं असणार आहे. ओके, सो सोडियम काय करणार आहे, सोडियम आपल्याकडचं एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे, लूज करणार आहे. ओके, एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे, लूज करणार आहे. सो त्यावरून ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आपण म्हणू शकतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, सो आता काय होणार आहे बघा, त्याचं स्ट्रक्चर काढूया आपण ना. प्रोटॉन्स आहेत तसेच राहणार आहेत. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स 11 होते, 11च राहणार आहेत. त्याच्यानंतर फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तसेच. सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आता? सो आता 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता थर्ड शेल असणार आहे का? नाही, कारण त्याच्यातले एक इलेक्ट्रॉन गेलाय, राईट, लूज झालेला आहे. सो त्यामुळे काय होणार आहे, हाच त्याचा काय असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 2,8 असणार आहे. ओके, चालेल. आता बघा, ह्या कंडिशन मध्ये प्रोटॉन्स किती आहेत, 11च आहेत, बरोबर, प्लस 11च आहेत. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? आता एक इलेक्ट्रॉन कमी झालं, म्हणजे आता इलेक्ट्रॉन्स किती आले, 10 झालेले. ओके, सो बघा, कोणता पण ऍटम, मी सुरुवातीला सांगितलं होतं, कोणता पण ऍटम असेल, ओके, तर तो काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. कधी पण तो काय असणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात त्याच्यात, तेवढेच काय असणार, त्याच्यात निगेटिव्ह चार्ज पण असतात, बरोबर. जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढे त्याच्यात काय असणार, इलेक्ट्रॉन्स पण असणार आहेत. ओके, सो ओव्हरऑल चार्ज त्याचा किती असतो, 0 असतो. सो +11 -11 0 होतं. ओके, पण आता बघा काय झालंय, एक इलेक्ट्रॉन त्याने लूज केलेला आहे, म्हणजे +11 आहे प्रोटॉन्स, पण इलेक्ट्रॉन्स किती झाले, -10 झालेले, राईट. सो ओव्हरऑल चार्ज काय असणार आहे, +11 -10, सो काय असणार आहे, +1, काय असणार आहे, +1. ओके, सो आता हा जो सोडियम अगोदर होता, Na होता, ओके, तो आता सोडियम राहिलेला नाहीये, त्याचं एक इलेक्ट्रॉन कमी झालेलं आहे. सो त्याच्यावरती चार्ज येणार आहे, +1 चार्ज येणार आहे. आता या सोडियम वरती किती चार्ज असणार आहे, +1 एवढं चार्ज असणार आहे, बरोबर. सो आता +1 चार्ज आलं, ह्याचा अर्थ तो ऍटम राहिलेला नाही, हा वाला ऍटम होता. ओके, आता +1 चार्ज, ह्याचा अर्थ त्याचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, आयन मध्ये झालेलं आहे. मोर स्पेसिफिकली पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो, कॅटॅयन असं म्हणतो. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. ओके, सो ओव्हरऑल या सोडियम वरती कोणता चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, +1 चार्ज असणार आहे. एवढ्यापर्यंत क्लिअर आहे का, राईट. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. NaCl बघतोय आपण, राईट. सो Na बघितलं आपण, आता Cl बद्दल बघूया. क्लोरीन. सो क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7. ओके, सो त्याचं स्ट्रक्चर काढूया. प्रोटॉन्स किती असणार आहेत, 17 असणार आहेत न्यूक्लियस मध्ये. फर्स्ट शेल, ओके, त्याच्यानंतर फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, आणि थर्ड शेल त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स, 7 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, आता मला सांगा, क्लोरीन हा स्टेबल आहे का, इज क्लोरीन स्टेबल? तर नाही. का स्टेबल नाही, कारण त्याने तो पण ऑक्टेट रूल फॉलो करत नाहीये. त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये, लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 8 इलेक्ट्रॉन्स असले असते तर तो काय असतं, स्टेबल झाला असतं.
आता क्लोरीनला स्टेबल होण्यासाठी काय करावं लागणार आहे? दोन वेळेने होऊ शकतो. आयदर कोणाकडून तरी तो एक इलेक्ट्रॉन गेन करू शकतो, ओके, किंवा आपल्याकडचे 7 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. काय करू शकतो? एकतर कोणाकडून तरी एक इलेक्ट्रॉन गेन करायचं किंवा 7 इलेक्ट्रॉन लूज करायचं. तर आता क्लोरीनला काय सोपं पडणार आहे? 7 इलेक्ट्रॉन आपल्याकडचे लूज करायला सोपं असणार आहे की एक इलेक्ट्रॉन गेन करणं, राईट? सो बघा आता क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन गेन करणं सोपं असणार आहे, बरोबर ना, राईट? एक इलेक्ट्रॉन गेन करणं सोपं असणार आहे कोणाकडून तरी, आणि एज कम्पेअर टू 7 इलेक्ट्रॉन लूज करणं, राईट? सो क्लोरीन काय करणार आहे? एक इलेक्ट्रॉन गेन करणार आहे, ओके. सो राईट नाव गेन करण्या अगोदर त्याच्यामध्ये प्रोटॉन्स किती आहेत? 17 आहेत, ओके. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 17 आहेत. सो +17 ओव्हरऑल चार्ज ऍटम वरती काय? 0 आहे, राईट? सो इट इज क्लोरीन ऍटम. क्लोरीन काय? ऍटम आहे, ओके. सो आता क्लोरीन समजा काय करतोय? क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन करतोय, एक इलेक्ट्रॉन काय करतोय? गेन. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की ह्या सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केलाय, तोच एक इलेक्ट्रॉन कोण गेन करतोय? क्लोरीन गेन करतोय, राईट? सो जो इलेक्ट्रॉन सोडियमने लूज केला होता तो एक इलेक्ट्रॉन काय करतोय? क्लोरीन आता गेन करतोय, राईट? ओके. सो आता त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? +17, ओके. त्यानंतर फर्स्ट शेल, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तसेच. सेकंड शेल मध्ये पण काय बदल होणार नाहीये, सेकंड शेल पण आहे तशीच. 8 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता थर्ड शेल मध्ये बदल होणार आहे, ओके. सो आता ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? ऑलरेडी 7 इलेक्ट्रॉन्स होते, ऑलरेडी 7 इलेक्ट्रॉन्स होते. एक इलेक्ट्रॉन कोणाकडून येणार आहे? येस, एक इलेक्ट्रॉन येणार आहे सोडियम करून, आणि आता काय होणार आहे? तो लास्ट शेल मध्ये जॉईन होणार आहे. सो आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 2,8,8 असणार आहे. किती असणार आहे? 2,8,8. ओके, चालेल. आता बघा प्रोटॉन्स सेमच राहिलेत, म्हणजेच काय? +17 आहेत. इलेक्ट्रॉन्स किती झाले आता? ओके, एक इलेक्ट्रॉन वाढलाय, म्हणजे आता काय झालंय? -18, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. आता ओव्हरऑल चार्ज काय असेल? सो +17 -18, सो चार्ज काय असणार आहे? -1 असणार आहे चार्ज, ओके. आता क्लोरीन वरती चार्ज काय असणार आहे? -1 असणार आहे. सो आता तो क्लोरीन ऍटम राहणार आहे का? तर नाही. त्याचं कन्व्हर्जन कशात झालेलं असणार आहे? आयन मध्ये झालेलं असणार आहे. सो Cl वरती -1 चार्ज आलेला असणार आहे. सो Cl -1 अँड इट इज नोन एज एनआयन. हा काय? आयन आहे, तो काय? एनआयन, ज्याला आपण निगेटिव्ह चार्ज आयनला काय म्हणतो? एनआयन असं म्हणतो. एवढेपर्यंत क्लिअर झालंय का? येस. सो फॉर्मेशन ऑफ कॅटॅयन, फॉर्मेशन ऑफ एनआयन. आणि आता दोन्ही बघा स्टेबल झालेले आहेत. दोन्हीकडे काय? ऑक्टेट रूल फॉलो झालेला आहे. सोडियम मध्ये पण ऑक्टेट रूल फॉलो झालेला आहे, आणि क्लोरीन वरती पण ऑक्टेट रूल फॉलो झालेला आहे. क्लोरीन वरती -1 चार्ज असणार आहे, राईट? सो क्लोरीन Cl -1 वरती काय असणार आहे? त्यामध्ये ऑक्टेट रूल फॉलो झालेला असणार आहे, आणि सोडियम मध्ये पण Na+ मध्ये पण ऑक्टेट रूल फॉलो झालेला असणार आहे. म्हणजे दोन्ही आता काय झाले आहेत? स्टेबल झालेले आहेत, ओके. चालेल. सो बघा, जर आता मी Na+, ओके, म्हणजे Na+1 आणि Cl- या दोघांना जवळ आणलं तर काय होणार आहे? फॉर एक्झाम्पल Na+ चा हा आयटम आहे आणि Cl- चा हा आयटम आहे, ओके. सॉरी, हा Na+ चा कॅटॅयन आहे आणि Cl- चा हा काय? एनायन आहे, आणि हे जवळ आले तर काय होणार आहे? इकडे Na वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. Cl वरती निगेटिव्ह चार्ज आहे, ओके. सो आता काय होणार आहे? त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फॉर्म होणार आहे. काय होणार आहे त्यांच्यामध्ये? अट्रॅक्शन फॉर्म होणार आहे, ओके. सो देयर विल बी अट्रॅक्शन, and this attractive force is known as ionic bond. ह्यालाच attractive force काय म्हटलं जातं? Ionic bond असं म्हटलं जातं. So there is a force of attraction, and this force of attraction is known as ionic bond. ओके. आयोनिक बॉन्ड आपण कधी पण एरो मध्ये किंवा डॅश मध्ये वगैरे काय दाखवत नाही. सिम्पली आपण असं लिहू शकतो, Na+ Cl-, ओके, किंवा त्याला आपण डायरेक्टली NaCl असं लिहू शकतो, ओके. NaCl चा अर्थच असा होतो की Na+ असणार आहे आणि Cl- असणार आहे, राईट? ओके,
चालेल. सो आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. सो आयोनिक बॉन्ड हा काय असतो, बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतो. बऱ्यापैकी काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. आणि आयोनिक बॉन्ड ज्या सॉलिड्स मध्ये फॉर्म होतो त्याला आपण आयोनिक सॉलिड असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक सॉलिड्स. ओके. आणि सगळ्याचे सगळे आयोनिक सॉलिड्स हे सॉल्ट्स असतात. हे काय असणार आहेत, सॉल्ट्स असणार आहेत. सो व्हॉट इज अ सॉल्ट? सॉल्ट म्हणजे काय? आता आपल्याला मोस्टली असं वाटतं की NaCl सॉल्ट आहे. ऍक्च्युली NaCl इज अ कॉमन सॉल्ट. ओके. वेल ऑल दी अदर सॉल्ट्स, सो सगळे सॉल्ट्सला आपण एक कॉमन कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो. ओके. सो सॉल्ट इज फॉर्म बाय फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅटॅन आणि एनायन, राईट? सो कॅटॅन प्लस एनायन काय फॉर्म केलं होतं, काय फॉर्म होतं, सॉल्ट फॉर्म होतं. अशा सॉलिडला किंवा त्यालाच आयोनिक सॉलिड असं म्हणतो आपण. म्हणजे सगळे आयोनिक सॉलिडला आपण काय म्हणतो, सॉल्ट असं म्हणतो. ओके. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे अजून एक क्लिअर होईल. ओके. आता बघा, फॉर एक्झाम्पल MgO. एक्झाम्पल काय, MgO. ओके. चालेल. आता ह्यामध्ये अजून एक गोष्ट बघावी लागते बघा, जरा समजून घेऊ शकता तुम्ही. आता अगोदरचा एक्झाम्पल होता NaCl, बरोबर? आता NaCl मध्ये Na काय, Na आपलं मेटल आहे. Cl काय असणार आपलं, नॉन मेटल असणार आहे. ओके. सो सोडियम काय, मेटल आहे. वेल Cl कुठे काय, नॉन मेटल आहे. सो मेटलचं कन्व्हर्जन कशात होतं, कॅटॅन मध्ये होतं. आणि नॉन मेटलचं कन्व्हर्जन एनायन मध्ये होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. कधी पण मेटलचं कन्व्हर्जन कॅटॅन मध्ये होणार आहे आणि नॉन मेटलचं कन्व्हर्जन एनायन मध्ये होणार आहे. ऑलरेडी आपण व्हॅलेन्सी पण बघितलेली आहे. व्हॅलेन्सी म्हणजे काय ते, राईट? सो सोडियमची व्हॅलेन्सी 1 असते, क्लोरीनची पण व्हॅलेन्सी 1 असते, राईट? सो त्यामुळे सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला, व्हाईल क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन गेन केलं. ओके. सो इकडे व्हॅलेन्सीचं पण जर असं आपल्याला नॉलेज माहिती असते पाहिजे. ओके. MgO बद्दल बघूया, जरा फास्ट बघूया आपण MgO बद्दल. आता स्ट्रक्चर काढत नाही, डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून दाखवतो बघा. Mg, ओके सॉरी, Mg चा ऍटॉमिक नंबर आहे सोडियमच्या नंतर, सो 12. ओके. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 2,8,2, राईट? ओके. आता बघा Mg कडे लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तो स्टेबल आहे का, तर नाही. त्याला स्टेबल होण्यासाठी काय करावं लागणार आहे, आयदर 2 इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतील किंवा कोणाकडून तरी 6 इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील. काय सोपं पडणार आहे Mg ला, राईट? 2 इलेक्ट्रॉन देणं काय असणार आहे, सोपं असणार आहे. हे असं लक्षात ठेवू शकतात किंवा असं पण लक्षात ठेवा, Mg काय आपलं मेटल आहे. सो मेटल दरवेळी इलेक्ट्रॉन काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतो. ओके. सो असं लक्षात ठेवू शकतो. सो Mg काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, लूज करणार आहे. सो Mg ने समजा 2 इलेक्ट्रॉन लूज केले, 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले, तर काय कशात कन्व्हर्जन होणार आहे बघा, Mg त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 2,8. आता त्याने 2 इलेक्ट्रॉन लूज केले, म्हणजे अगोदर त्याच्याकडे प्रोटॉन्स किती होते, प्रोटॉन्स त्याच्याकडे 12 होते, इलेक्ट्रॉन्स किती होते, 12 होते. सो प्लस 12 मायनस 12 ओव्हरऑल चार्ज किती होता Mg वरती, 0 होतं. पण आता बघा काय झालंय, प्रोटॉन्स त्याच्यामध्ये किती आहेत, 12 आहेत तेवढेच आहेत. इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, 2 इलेक्ट्रॉन कमी झाले, म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती जाणार आहेत, 10 होणार आहेत. सो ओव्हरऑल चार्ज काय असणार आहे, प्लस 12 मायनस 10. सो आन्सर काय असणार आहे, +2. सो आता सॉरी, Mg वरती चार्ज काय येणार आहे, +2 चार्ज असणार आहे. ओके. Mg आपला काय असणार आहे, कॅटॅन असणार आहे, राईट? सेम वे ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,6. ओके. सो बघा, लास्ट शेल मध्ये ऑक्सिजन कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, लास्ट शेल मध्ये, व्हॅलेन्स शेल मध्ये 6 आहेत. त्याला स्टेबल होण्यासाठी काय करावं लागेल, आयदर त्याला कोणाकडून तरी 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा 6 इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतील. काय सोपं असणार आहे, कोणाकडून तरी 2 इलेक्ट्रॉन घेणं. ऑल्सो ह्या वेळेने पण लक्षात ठेवा की ऑक्सिजन आपला काय, नॉन मेटल आहे, इट्स अ नॉन मेटल. त्यामुळे तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. इट विल ओके गेन इलेक्ट्रॉन, राईट? चालेल. सो ऑक्सिजन, ओके. सो ऑक्सिजन काय करणार, इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. बघा त्यामध्ये प्रोटॉन्स किती आहेत, 8 आहेत, +8, आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत, -8. सो ओव्हरऑल चार्ज काय असणार आहे, 0 असणार आहे, बरोबर? ओके. आता समजा ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन्स गेन केले. असं कन्सिडर करा की
Mg ने जे 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले तेच तिने काय केले गेन केलेले आहे. ओके आणि आता काय होणार आहे ऑक्सिजन फॉर्म होणार आहे पण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे त्याचं 2,8 असणार आहे. ओके ह्याचा अर्थ त्यामध्ये प्रोटॉन्स किती असणार आहे प्रोटॉन्स त्याच्यामध्ये ऑक्सिजन मध्ये 8 होते आणि इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत. ओके अगोदर किती किती होते इलेक्ट्रॉन्स 8 होते पण आता काय झाले 2 त्यांनी घेतलेले आहेत म्हणून इलेक्ट्रॉन्स किती होणार आहेत 10 होणार आहेत. ओके सो -10 + 8 सो +8 -10 आन्सर ओव्हरऑल चार्ज काय असणार आहे -2 सो ऑक्सिजन वरती चार्ज काय येणार आहे -2 चार्ज येणार आहे. ओके -2 चार्ज येणार आहे. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल राईट. सो आता बघा ज्यावेळी Mg2+ आणि ऑक्सिजन 2- जवळ येतील त्यावेळी काय होणार आहे त्यांच्यामध्ये काय फॉर्म असणार आहे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर्म होणार आहे अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. सो अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स इज नोन एज आयोनिक बॉन्ड. त्याला आपण काय म्हणतो आयोनिक बॉन्ड म्हणतो आणि त्याला आपण असं दाखवतो MgO किंवा Mg2+O2-. ओके चल आता बघा ऑलरेडी आपण एवढं बघितलेलं आहे राईट. सो समजा माझ्याकडे Mg आहे ओके आणि माझ्याकडे Cl आहे. ओके आता Mg ओके वरती चार्ज किती असतो +2 चार्ज असतो आणि Cl वरती चार्ज काय असतो -1 राईट. आता ह्याला बॅलन्स करण्यासाठी ओके आयोनिक सॉलिड फॉर्म करण्यासाठी Mg ला किती Cl ची गरज लागणार आहे येस +2 चार्ज आहे Mg कडे सो त्याला काय लागणार आहे 2 Cl ची गरज लागणार आहे. सो MgCl2 फॉर्म होणार आहे. क्लोरीन सोबत समजा Mg बॉन्ड फॉर्म करत असेल तर किती बॉन्ड फॉर्म करणार आहे 2 बॉन्ड फॉर्म करणार आहे. ओके चल सो व्हॅलेन्सी वाईज पण लक्षात ठेवू शकता ते. नेक्स्ट काही अजून एक एक्झाम्पल बघूया. समजा बोरॉन आहे बोरॉन वरती +3 चार्ज असतं आणि फ्लोरीन आहे फ्लोरीन वरती -1 चार्ज आहे बरोबर. सो बोरॉन किती फ्लोरीन सोबत जॉईन होणार आहे एक बोरॉन 3 फ्लोरीन सोबत जॉईन होणार. हे क्लिअर होतंय का येस ओके. नेक्स्ट बघा अल्युमिनियम आणि क्लोरीन आहे समजा आपल्याकडे. ओके सो अल्युमिनियम आणि क्लोरीन किती एका अल्युमिनियमला किती क्लोरीन लागणार आहे. सो बघा अल्युमिनियम वरती चार्ज काय असतो +3 चार्ज असतो आणि ह्याच्यावरती क्लोरीन वरती काय असणार आहे किती चार्ज असणार आहे -1 बरोबर. सो +3 -1 सो अल्युमिनियम किती क्लोरीन सोबत जॉईन होणार आहे LCl3 3 क्लोरीन सोबत काय होणार आहे जॉईन होणार आहे. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. सो अशा वेळेने आपण सांगू शकतो कोण किती बॉन्ड पण फॉर्म करणार आहे. ओके चल सो ऑलरेडी आपण आज आयोनिक सॉलिड म्हणजे काय ते बघितलं. सगळ्या सॉलिड्स मध्ये आपल्याला काय भेटतं आयोनिक सॉलिड असतात आणि तिकडे कोणता बॉन्ड असणार आहे आयोनिक बॉन्ड असणार आहे. ओके सो KCl ओके हे मध्ये पण काय आयोनिक सॉलिडच आहे. सो कुठे पण तुम्हाला समजा मेटल आणि नॉन मेटल एकत्र दिसतील तर त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो त्यांच्यामध्ये दरवेळी कोणता बॉन्ड असणार आहे आयोनिक बॉन्ड असणार आहे. ओके कोणता बॉन्ड असणार आहे आयोनिक बॉन्ड आणि अशा कंपाऊंडला ज्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असतो त्याला काय म्हटलं जातं आयोनिक सॉलिड्स असं म्हटलं जातं किंवा त्याला दुसरं काय म्हटलं जातं सॉल्ट असं म्हटलं जातं. ओके सो ऍक्च्युअल सॉल्ट म्हणजे काय बॉन्ड फॉर्म बिटवीन कॅटॅयन अँड एनायन राईट. ओके सो आय होप तुम्हाला एवढ्यापर्यंत क्लिअर असेल राईट आयोनिक बॉन्ड बद्दल. चालेल सो आपण इकडे स्टॉप करूया. थँक्यू.